की आपल्या घरातले विषय नको सांगायला, मला असं वाटते समजूतदारीनं राहावं लागते, त्यासाठी विषय वाढते मग तो जास्त, आणि मग पुन्हा वाद होणार दाजीचे आणि माझे की तू माझा विषय यूट्यूबवरती नेला आणि घरातला विषय तू यूट्यूबवरती सर्वांना सांगितला. कसे आहे सर्वजण? मज्जेत? आम्ही सुद्धा मज्जेतच म्हणावं लागेल आता, कारण की माझ्यासारखं टेन्शन आता मला नाही वाटत की कुणाला यावं म्हणून की काही. तेच आपलं नेहमीचं. तुम्ही म्हणाल नेहमी 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 ताई काय घरानं सांगतात, कारण की 8 दिवस झाले लाईव्ह नाही, शॉर्ट व्हिडिओ पण किंचितच आहेत, कमीत कमी आहे, आणि ब्लॉगसुद्धा नाही, काहीच नाही, कारण की मला वेळ पण मिळत नाही आहे आणि टेन्शन खूप आलेलं आहे, कारण की सकाळी 7:30ला जावं लागते. नवीन जॉब लागलेला आहे ना, तिथं 7:30ला जावं लागते, सिक्युरिटीचा जॉब आहे, आणि संध्याकाळीसुद्धा 6-7 वाजता घरी यायला. आणि त्यानंतर आणखी एक टेन्शन आहेच वेगळं, म्हणजे दाजीचं. तुम्ही म्हणाल की दाजीने आता काय केलं, तर दाजीने काय केलं आता, दाजीचं कारण काही सांगण्याजोगं नाही आहे मला. सांगत नसतं काय, असं वाटतं नेहमी 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 तेच ते घरानं सांगावं आपलं. पण तर कसं आहे ना, कारण की आपल्या घरातले विषय नको सांगायला, मला असं वाटते समजूतदारीनं राहावं लागते, त्यासाठी विषय वाढते मग तो जास्त, आणि मग पुन्हा वाद होणार दाजीचे आणि माझे की तू माझा विषय यूट्यूबवरती नेला आणि घरातला विषय तू यूट्यूबवरती सर्वांना सांगितला वगैरे वगैरे. कारण की मी मग अशी लाईव्हमध्ये बोलली रोशनीताईच्या, तर तेव्हा मला निरंजन भाऊनी म्हटलं की ताई तुम्ही लाईव्हला येत नाही, काही नाही, काय झालं का बरं. तर मी निरंजन भाऊला उत्तर दिलं की दादा मला खूप टेन्शन आलेलं आहे म्हणून मी लाईव्हला आली नाही, 2-3 दिवस झाले, 2 दिवसानंतर येणार. तर निरंजन भाऊ म्हणाले की ताई काही टेन्शन असेल तर सांगा आम्हाला, आम्ही मदत करू. तर मला छान वाटलं की चला आपली यूट्यूब फॅमिली सर्व मदत करते. नेहमी विचारतात की ताई तुम्ही लाईव्हवरती नाही, शॉर्ट व्हिडिओ नाही, ब्लॉग नाही, काही नाही, काय झालं, काय कारण आहे, का बरं टेन्शनमध्ये, आम्हाला सांगा. तर कसं आहे ना, प्रत्येक गोष्ट आपण सांगू शकत नाही, प्रत्येक गोष्ट आपण म्हणजे असं सर्वांशी बोलू शकत नाही, म्हणू शकत नाही. घरातला विषय असते, चांगलं नसते, कसं असते, कोणाच्या घरात आवडते, कोणाला नाही आवडत, कोणा घरामध्ये जास्त वाद होतो त्या विषयावर, म्हणून नाही सांगू शकत. पण तरीसुद्धा मी 2 दिवसानंतर लाईव्हला येणार मात्र, आणि लाईव्हला येण्याचे प्रयत्न करणार. म्हणजे नक्की तर नाही सांगत मी, पण तरी प्रयत्न करणार मी लाईव्हला येण्याचे 2 दिवसानंतर, कारण की खूपच म्हणजे खूप अडचणीत आलेली आहे मी, खूप टेन्शनमध्ये आहे मी, खूप म्हणजे दुःखाचं डोंगर आल्यासारखं झालेलं आहे काय. म्हणून आता काय बरं आहे की दाजी जसे होते आधी तसे नाही आहेत आता, काय जरा बदललेले आहेत, विचित्र वाटतात, त्यांचं वागणं खूप वेगळं झालेलं आहे. म्हणून आता त्यासाठी दाजी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा खूप कमीत कमी दिसत असतील, बघितलं असेल तुम्ही. तर सर्वांनी मला असं म्हटलं यूट्यूब फॅमिलीने की ताई काय मदत पाहिजे सांगा, टेन्शन का बरं घेत आहे, टेन्शन नका घेऊ, मदत करू आम्ही, तुम्ही फक्त सांगा ताई टेन्शन कशाला घेता वगैरे वगैरे. तर खरंच मला खूप छान वाटलं की माझी यूट्यूब फॅमिली, माझे सर्व भाऊ बहीण मला प्रत्येक क्षणोक्षणी मदत करायला तयार राहतात. बरं वाटलं. कसं आहे ना, तुम्ही म्हटलं हेच माझ्यासाठी खूप झालेलं आहे, चांगलं वाटलं मला. हे बघा आता वांग्याची भाजी केलेली आहे मी, कारण की काय करावं, रोज रोज खूप टेन्शन येते, आणि घरातली परिस्थिती अशी सुरू आहे ना की दाजी 2-3 आठवडे झाले भाजीपाला आणत नाही आहे, किराणा आणत नाही आहे, काहीच नाही, मुलांना खायला काही नाही म्हणजे कसं आहे ना, काहीतरी आधी कसं दरवेळेस आठवडा भरला की मुलांना काहीतरी वेगळं खायला आणत होते, बाजारात जात होते. आता तसं काही करत नाही आहे, म्हणजे त्यांचे विचार त्यांनाच माहीत त्यांचं काय सुरू आहे. तर त्यामुळे खूप कडकी सुरू आहे, खूप परिस्थिती एकदमच खराब कंडिशन सुरू आहे माझी. तरी पण जे काही आहे ते चटणी भाकरने मुलांना खाऊ घालत आहे माझ्या परिस्थितीने. जसं काही माझ्याच्याने होते, जसे काही माझ्याच्याने होत आहे तसं मी सांभाळत आहे घर. तरीसुद्धा प्रयत्न करणार मी लाईव्हवरती येण्याचे. मी प्रयत्न करणार की माझं जे काही दुःख असेल, जे काही टेन्शन असेल ते बाजूला ठेवून तुमच्याशी संपर्कात राहणार आणि तुमच्याशी लाईव्हमध्ये येणार, बोलणार, सर्वांशी माझ्या मनातले विचार सांगणार. जे काही टेन्शन असणार ते मी शॉर्टकटमध्ये तुम्हाला नक्की सांगणार. पण कसं आहे ना,
विषय वाढतो, मग तो घरातला विषय बाहेर काढला की, त्यामुळे मी नाही जास्त बोलत. पण तरी मी तुम्हाला माझ्या सर्व भाऊ बहिणींना सांगणार मी, काय टेन्शन आहे तर. पण येणार मी 2 दिवसानंतर लाईव्हला. आणि प्लीज माझे शॉर्ट बघा आणि प्लीज मला सपोर्ट करा, कारण की $10 व्हायचे राहिलेले आहे. आणि प्लीज मला विश्वास आहे की तुम्ही मला सपोर्ट करसाल आणि मदत करसाल, कारण की मी खूपच म्हणजे तुम्हाला सांगू शकत नाही. तुम्ही मदत केल्यानंतरच मी काहीतरी करू शकणार. आणि मला मग दाजीचं कसं आहे ना, दाजीला मग मी सांगू शकणार की नाही, मी स्वतःच्या भरोश्यावरती माझ्या मुलांना घेऊन राहू शकते. तर प्लीज मला सपोर्ट करा.